श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या कमेंट संबंधी आहे. कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी एकच प्रश्न विचारलेला आहे की मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार आहे त्याचं उद्यापन कधी करायचं. कारण कधी कधी 4 गुरुवार येतात तर कधी कधी 5 गुरुवार येतात आणि या वर्षी देखील 5 गुरुवार आलेले आहे. पण समस्या अशी आहे की 5व्या गुरुवारी नेमकं अमावस्या आहे. मग अमावस्येच्या दिवशी उद्यापन केलं तर चालतं का, आणि केलं तर मग कोणत्या वेळेत करावं, या सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. तसंच त्या नारळाचं काय करावं, आपण जे पाण्यामध्ये सुपारी 1 रुपयाचं नाणं टाकतो त्याचं काय करावं, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी ही व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये आवर्जून विचारा. त्यासंबंधी उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. तर मग चला सुरुवात करूया. तर हे बघा, आपले 3 गुरुवार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले असावे अशी मला खात्री आहे. आता हा उद्याचा जो आहे तो 4था गुरुवार आहे. पण बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की उद्याच उद्यापन करायचं. तर या ठिकाणी उत्तराला फार वेळ लावण्यापेक्षा आत्ताच सांगून देते. तर आपल्याला उद्यापन हे 5व्याच गुरुवारी करायचं आहे. आता अमावस्या आहे, मग उद्यापन केलं तर चालतं का. तर हे बघा, महालक्ष्मीची जेव्हा आपण सेवा करतो किंवा आपण लक्ष्मीपूजन साजरी करतो, दिवाळी साजरी करतो, तेव्हा काय असतं, अमावस्या असते ना. तरीही आपण त्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतोच की नाही. मग अमावस्या तिथी ही वाईट कशी. हे बघा, अमावस्या तिथी बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप अशा वाईट संकल्पना आहे अमावस्येबद्दल, की अमावस्या म्हणजे बापरे खूप वाईट तिथी, आपण बाहेर पडलो तर आपल्याला नुकसान होईल, असं होईल तसं होईल. मग ह्या भीतीने आपण त्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते थोडंफार प्रमाणात कमी करत असतो. त्यामुळे कुठलीही तिथी वाईट नसते, परंतु हे जे ग्रह तारे जे असतात ना, त्यांचा थोडाफार परिणाम आपल्यावर होत असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. एवढाच फरक आहे. पण ती अमावस्या तिथीच वाईट आहे, त्या दिवशी आपण चांगलं काम करायचंच नाही असं हे चुकीचं आहे मनामध्ये. तरीही अमावस्येच्या दिवशी आपण नवीन खरेदी करत नाही किंवा इतर भरपूर ज्या गोष्टी आहेत त्या आपण करत नाही. आणि ठीक आहे, आपण त्या गोष्टी करायला नको, कारण त्या दिवसासाठी शुभ दिवसच बघावा. आता हा तुम्ही म्हणाल की इतक्यात असं सांगतात, इतक्यात असं सांगतात. हे बघा, हा अशुभ दिवस नाही, परंतु काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी, शुभ गोष्टी करण्यासाठी हा दिवस वर्ज्य मानला जातो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पण सेवा करायला आणि उद्यापन करायला कोणीही बंदी घातलेली नाही, कारण अमावस्या तिथी ही लक्ष्मीचीच तिथी मानली जाते. म्हणून तर आपण अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे करतो ना. या व्यतिरिक्त लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा सांगितल्या जातात, जसं की कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करतो, ह्या ज्या सेवा आहे ना त्या अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायला सांगितल्या जातात. आणि जी व्यक्ती अमावस्येच्या दिवशी सेवा करते ना अशा पद्धतीच्या, तिला लक्ष्मीची कृपा होते म्हणजे होतेच. तुम्ही हवं तर अनुभव घेऊन बघा. त्यामुळे महालक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन आपण अमावस्येच्या दिवशी करू शकतो. आता नेमकं अमावस्येच्या दिवशी करायचं आहे, पण काही महिलांचा प्रश्न असा आहे की आम्हाला नेमकं त्या दिवशी डेट आहे, म्हणजे आपल्या मासिक धर्माचे डेट असू शकते. जर तुम्हाला तसा काही डाऊट असेल तर मग तुम्ही उद्याच्या दिवशी करून घ्या, तशी अडचण असेल तर. किंवा तशी काही अडचण नसेल तरीही तुम्हाला त्या दिवशी जर करणं जमलं नाही किंवा मग तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे, अगदीच कोणाच्या घरी जायचं, 2-3 दिवसांसाठी जायचं आहे, तर मग 4थ्या दिवशी करून घेऊ का, तर तशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी उद्यापन करून घ्या. पण हा एक फक्त पर्याय आहे कुणासाठी, ज्यांना खरंच 5व्या गुरुवारी जमणार नाही. पण जर तुमच्या मनात अशी शंका असेल की अमावस्येच्या दिवशी करायचं नाही आणि म्हणून जर तुम्ही उद्या करत आहात, तर मग असं करू नका. मनामध्ये कुठलीही शंका घेऊन करू नका. या व्यतिरिक्त आता उद्याच्या दिवशी उद्यापन करायचं आहे, परंतु आता समजा मागचे जे 2-3 गुरुवार गेले किंवा उद्याचा जो गुरुवार आहे, नेमकं उद्याचा मासिक धर्माचा वेळ आहे आणि मग आपल्याला उद्या करणं जमणार नाही, तर नक्की तुम्ही शेवटच्या गुरुवारी करा. या ठिकाणी मी तुम्हाला वारंवार ते सांगत आहे की 5वा गुरुवार उद्यापन करण्यासाठी त्यामध्ये काहीही अडचण नाही. तुम्ही 5व्याच गुरुवारी म्हणजे करा. पण जर काही अशी समस्या असेल की त्या दिवशी तुम्हाला जमणारच नाही, तर मग तुम्ही उद्याचा दिवस निवडा, असं या ठिकाणी मी तुम्हाला अगदी सांगू इच्छिते. पण काहींच्या बाबतीत अशीही समस्या येऊ शकते की उद्याही ते पूजा वगैरे करतील, 5व्या गुरुवारीही त्यांचं नियोजन आहे की मी 5व्या गुरुवारी उद्यापन करणार, पण अगदीच 5व्या गुरुवारी जर अचानक काही अडचण आली, समजा समस्या आहे ती कधीही येऊ शकते. जर तसं काही तुमच्या बाबतीत घडू नये, पण जर झालं समजा की 5व्या गुरुवारी तुम्हाला इच्छा असतानाही उद्यापन करणं शक्य झालं नाही, तर मग तुम्ही जो 6वा गुरुवार येईल ना तेव्हा तुम्ही करा. आता पौष महिना लागतो, पौष महिन्यामध्ये उद्यापन करावं का, हा देखील एक प्रश्न आहे. तर हे बघा, अशी परिस्थिती आली तर तुम्ही पुढचा येणारा जो गुरुवार आहे त्यावेळेस तुम्ही हे उद्यापन करू शकतात. पण हा देखील एक पर्याय आहे. जास्तीत जास्त महत्त्व आपल्याला 5व्या गुरुवारी, म्हणजे कधी, तर 11 तारखेचा जो गुरुवार येणार आहे, 11 जानेवारी 2024चा जो गुरुवार आहे तेव्हाच आपल्याला करायचा आहे. आता हे लक्षात आलं.
आता बघा अमावस्या लागणार कधी आहे तर 10 तारखेला. अमावस्या प्रारंभ रात्री 8:11 होणार आहे. तर गुरुवारी रात्री सायंकाळी 5:27 अमावस्या संपणार आहे. म्हणजे तोपर्यंत ही अमावस्या आहे. मग ज्या महिलांना घरी बोलवायचं आहे त्यांना बोलवायचं कधी? 5 नंतर बोलवलं तर चालेल की त्याच्या आधी बोलवायचं? हे बघा, हे देखील तुमच्यावर अवलंबून आहे. काही जण दुपारी करतात, काही संध्याकाळी करतात. अगदीच तुम्ही जॉब वगैरे करत असाल, संध्याकाळी उशिरा घरी येत असाल, त्यानंतर केलं तरीही हरकत नाही. कारण गुरुवारी पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि 5:27 जरी अमावस्या असली म्हणजे तिथपर्यंत कालावधी आला आणि लगेच सगळा प्रभाव संपला असं होत नाही. त्यामुळे तुम्ही रात्रीपर्यंत हे उद्यापन करू शकतात. आता हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे बघा, आता जेव्हा आपण त्या महिलांना घरी बोलवतो तर तिला नेमकं आपण काय द्यायला हवं? आता समजा तुम्ही 2 मैत्रिणी आहात आणि एका मैत्रिणीने खूप छान जोरात उद्यापन केलं, जेवायला वगैरे दिलं, खूप काही वस्तू दिल्या आणि मग तुम्ही त्या तुलनेत खूप साधं सिंपल केलं. मग तुमच्या मनाला हुरहुर लागते, अरे मी असं साधं केलं, तिने तर एवढं छान केलं, मग देवी मला पावेल का? हा प्रश्न मनात येणं चुकीचं आहे. जो तो त्याच्या परिस्थितीनुसार वागत असतो आणि आपणही उगाच दुसऱ्यांचं बघून करण्यापेक्षा आपल्याला काय झेपणार आहे, आपल्याला काय परवडणार आहे या गोष्टीचा विचार करावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मनातला जो भाव आहे तो कसा आहे याकडे लक्ष द्यावं. त्यामुळे कोणी कसं केलं याला महत्त्व देऊ नका. तुम्हाला कसं जमणार आहे, तुम्ही कसं करणार आहात याला महत्त्व द्या. तरी ही बेसिक गोष्टी सांगते काय काय द्यायचं. तर आपली जी व्रताची जी प्रत असते ना, पुस्तक असतं ते छोटं, ते पुस्तक द्यायचं आहे. त्यासोबत थोडेसे तांदूळ द्यायचे आहे, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, एक फूल द्यायचं आहे, गजरा देणं शक्य झालं तर गजरा द्या. त्यानंतर हळदी कुंकू, आता करंडे विकत मिळतात बाजारामध्ये, आता संक्रांतीमुळे ते वाणही आपल्याला बघायला मिळतील. तशा पद्धतीचं जर तुम्हाला आणणं शक्य झालं तर तसा करंडा घेऊन या. प्लास्टिकमध्येही मिळतो आणि स्टीलमध्येही मिळतो, जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं आणा. पण तो देताना रिकामा द्यायचा नाही, तर त्यामध्ये हळदी कुंकू भरून द्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी द्यायच्या असतात आणि एक फळ द्यायचं असतं. आता ज्या महिला येतील तुम्हाला जर त्यांना जेवायला द्यायचं असेल तर तुम्ही जेवायला देऊ शकतात. पण या गुरुवारी म्हणजे असे हे जे गुरुवार आहे ते भरपूर महिला करत असतात, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी उद्यापन असतं, प्रत्येकाकडे एवढा वेळ नसतो. तर मग तुम्ही त्यांना दूध द्यायचं आहे. पण दूध देताना त्यामध्ये थोडंसं का होईना केसर घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करा, कारण केसर हे महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दुधामध्ये थोडंसं केसर घाला नक्कीच. अशा पद्धतीचं दूध तुम्ही प्रत्येक महिलेला द्या. नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होणार आहे. कारण घरी येणारी महिला आपली मैत्रीण असो, आपली आई असो, आपली शेजारीण असो, शेवटी ती एका महालक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्या घरी येत आहे. त्यामुळे तिला तेवढं मानपान आपल्याला द्यायचंच आहे. अशा पद्धतीने आपल्याला साध्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. आता मग मुलींना बोलवलं तर चालतं का? तर हो, छोट्या मुलींना बोलवलं तरीही चालतं, महिलांना बोलवलं तरीही चालतं. पण संख्या किती असावी? हे बघा, विषम संख्येमध्ये आपल्याला महिलांना घरी बोलवायचं आहे. जसं की 1, 3, 5, 7, 9, 11 यापेक्षा तुम्हाला अधिक ज्यांना बोलवायचं असेल त्यांना तुम्ही बोलवू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे. अगदीच शेवटी असं झालं की तुमच्याकडे 2च महिला आल्या, आता समसंख्या आता सांगितली नाही, मग काय करायचं? आता 2 महिला आल्या तर काय करायचं? आपल्या घरामध्ये एखादी सवष्ण असेल, सून असेल, सासू असेल, तर अशा म्हणजे त्यांची जरी आपण ओटी भरली तरीही चालतं. घरात आता समजा कमी पडल्या तर घरात आपल्या आहेच ना, तीही सवष्ण आहे. घरात छोटी मुलगी असेल तिला तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपलं उद्यापन अगदी साध्या पद्धतीने पार पाडायचं आहे. आता राहिला प्रश्न त्या नारळाचं काय करायचं? हे बघा, बऱ्याच ठिकाणी हे नारळ शेवटच्या दिवशी फोडलं जातं आणि त्याचा प्रसाद म्हणून घरामध्ये खाल्ला जातो. पण आपण तिला लक्ष्मीचं रूप दिलेलं असतं. ती जर आपल्यासाठी लक्ष्मी असते, 5 दिवस आपण तिला लक्ष्मीचा मानपान देतो, तर मग ते फोडणं योग्य नाही. त्यामुळे ते तुम्ही विसर्जित करा. खाण्याचा प्रयत्न किंवा फोडण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका, ते चुकीचंच आहे. त्यामुळे तुम्ही ते म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात. आता ते जे मध्ये 1 रुपया आणि सुपारी असते ना, त्याचं काय करायचं? तर बऱ्याच महिला काय करतात, ते 1 रुपयाचं नाणं आणि ती सुपारी काढून एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरी जी आहे तिथे ती ठेवून देतात. ते केलं तरीही चालतं, तोही एक उपाय आहे. पण नसेल ते करणं शक्य तर तो जो 1 रुपया तो जो आहे ना, तो आपल्याला आपण जे पैसे ठेवतो ना त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे किंवा आपल्या घरातील एखाद्याच्या पर्समध्ये कायमस्वरूपी तो 1 रुपया ठेवायला द्यायचा आहे. पण तो खर्च करायचा नाही, तो 1 रुपया तसाच ठेवायचा. तशी ती सुपारी देखील आपण आपल्याजवळ बाळगू शकतो. तर अशा पद्धतीने सुपारीचं आणि 1 रुपयाचं काय करायचं हे देखील तुम्हाला समजलं असेल. आता यानंतर जे पानं असतात ते काय करायचे? तर आपल्या घरामध्ये 4ही दिशांना ते पानं ठेवून द्यायचे. आता ते सुकल्यानंतर आपण निर्माल्यात टाकू शकतो, पण तोपर्यंत आपल्या 4ही कोपऱ्यांमध्ये ते पानं राहू द्यायचे आहे. तांब्यातलं जे पाणी आहे ते आपल्या घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आणि बाकीचं जे पाणी आहे ते एखाद्या झाडाला
घालून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे. तर स्वामी भक्त हो, नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते. अजून जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.